ह्या मारतोने बैचन दे त्या दिमागाची खोपडी सरकली का जराशी का घोडक्यात गेला त्या दिमाग? काऊन बाई काय झालं? काय केलं मी? काय केलं? काय केलं? मी मेल्यावर लग्न करशील काय? नाही मी मेल्यावर लग्न करशील काय म्हटलं? म्हणजे बाप्पा काय म्हणजे लावून राहिली? तुला समजत नाही काय? आपली माय म्हातारी आहे, आज आहे उद्या नाही आहे. लग्न लांबणीवर निवडच नेऊन राहिली. ते म्हणते बामण पाहतो, हे पाहतो, ते पाहतो. काय नाही बामण नाही जीवन पाहा लागते हो. पयाले तर बामण पाहायला होता का तुम्ही? कोणत्या दिवशी पयाले काय पयाले तर आता बामण पाहून राहिले मोठे. काऊन तू मेली तरी माय लग्न होणार नाही काय? अव माय बाप मेले तरी लग्न होते, लग्न अडत नाही कोणाच्या आहे ना. मर ना तू मोठे, तुले माझ्या लग्नाची घाई येऊन पडली. माया सोय ना तू होते ना लग्न. थांब ना आता. चांगला दामाद भेटला, जवई भेटला, सगळ्या गोष्टी बरोबर होऊन राहिल्या. सगळं काही त्याच्या शिकून आहे. त्या हाडाले कष्ट नाही लागून राहिले. काऊन ती एवढी उतू झाल्यासारखी करून राहिली माझ्या लग्नासाठी? तुले तर मी मरुशेच आहे वा, मरुशास आले. ते म्हणते हवा बाई तुला चालत म्हणते का दिवसाने लग्न केलं तर? हा सासूबाई चालते ना म्हणते. अव का पुढच्या वर्षी लग्न करशील काय? लग्न जुळल्यावर लांब निवर नसते नियत. साक्षगण इथे म्हणन, ब्राह्मणानं सांगितलं म्हणन का दिवाळीतच साक्षगण करा आणि दिवाळीतच लग्न करा. गेला काही 5-6 महिन्यावर आता मस्त लग्न झालं असतं, मी मोकळी झाली असती. चल मी त्याच्यासोबत लग्न करून नाही देत. नवीन सोयरा पाहतो उद्याच लग्न करून देतो. मला एवढा दिवस ठेवशाने वाटत. बाप्पा दे ना. मोठी लग्नाला तयार आहे, त्याचा पैसा तर आहे. दुसरा सोयरा कायले पाहतो? ह्या सोयऱ्याले म्हण सगळे काही पैसे मी लावतो म्हणा, उद्याच लग्न करा म्हणा. सगळा खर्च मी उचलतो म्हणा. म्हणणं अशी पैशाची तर लोभी आहे व खिशातून तर पैसा निघत नाही तुझ्यावाल्या मायासाठी. वाचरट तोंडी कायले आई पण एवढी घाई करा लागते व नाही कायले करा लागते? जुळून ठेवलाय तेच पैसे लावणार आहे, तेच दिवस काढणार आहे, तेच सगळं काही करणार आहे. आपल्याला फक्त हळदीचं जेवण द्यावं लागेल ना. तेवढ्यासाठी एवढी बचल करायची काही गरज आहे काय? त्या लोकांनी अशीन तशीन तू ना मी करून राहिली. एवढे चांगले लोक ते एवढे समजदारीचे लोक समजून घेतलं सगळं काही बरोबर आहे. तू कोण एवढी फन करून राहिली व जशी काही पाण्यातून मच्छी बाहेर निघाली तशासारखीच करून राहील तू तर. आपा काय वय नाही काय वय म्हटलं. आता ब्राह्मणाजवळ जाय. ब्राह्मण म्हणे हे गुण नाही जुळत, ते गुण नाही जुळत. गुणच नाही जुळले तर काय लग्न होते व तुझ्या मला मग? मोठी तू एवढी गुण जुळवणार गेली, तुला माहिती आहे का तुझे गुण जुळते काय जुळत? तर मग पाय व बाई माय गुण जुळो का नाही जुळो, मी लग्न करणार आहे त्याच्याच मताने करणार आहे. माया प्रेम अंदरून आहे, माया प्रेम मनातून आहे. माया प्रेमात कसलीच दरार येऊ शकत नाही. ते मग लग्नाला 5-6 महिने लागो का 2 वर्ष लागो, आम्ही एकामेकासाठी बनलो आहे आणि एकामेकासोबतच आम्ही लग्न करून खुशाल जिंदगी जगू. अथवा कोणासोबत आम्ही लग्न करत नाही आणि आमच्या घरचे सुद्धा करून देत नाही. एंबळ तोंडी पोट्टी बोलायला लावून राही मले. नुसतं वास करायला लावते, वास करायले. हा आता मग ते 5-6 महिन्यावर गेलं. कपडे लत्ते कायले घेऊन ठेवले म्हणा? मग नाही कपडे लत्ते कायले घेऊन ठेवले? गंगाले शांताबाईला सांगतो नवीन सोयरा पाय म्हणतो. काय आहे त्याचं तिकडे निपटून टाक म्हणतो. फटकन लग्न कर, फटकन लग्न कर. माय उरावर बसली नको रवी इथं. लवकर लग्न कर, नवऱ्याच्या घरी जाय. काही प्रेमाचं मेमाचं नाही करायला लागत. चांगला भेटते तसं चांगला भेटते तुले. गावातल्या गावातच काय आहे सारे म्हणजे ते जर घर तुझ्या त्याच्या घरात घुसली असती ना तर हे दिवस पार असते लागल्या. कायले गेली तिकडे मराले दुसऱ्या गावले, त्याच्या घरात घुसली असती तर लग्न कधीच आहे करू त्याईनं त्याच्या घरात दबली राहिली असती ना. पळाली तिकडे बाहेर. अहो त्याच्याच घरात जाऊन त्याच्यावर रुबाब करती, चालली बाहेर तिकडे हेंबार तोंडी. त्या काही म्याळ नाही आहे, त्या म्याळ नाही आहे नवीन सोयरा पासाठी. एवढा चांगला सोयरा सोडून त्या नवीन सोयरा पाहणार आहे तुझ्यासाठी? नाही भल्ली हुशार आहे व तू आई. मला तर तुला काही समजतच नाही बापा. तुला काऊन असं वाटते की माझ्या लवकर लग्न झालं पाहिजे? तुले हे घर मोकळ कायसाठी करायचं आहे? काही या घरात आणून भरायचं आहे का तुले? काऊन एवढी तळफड करून राहिली तू? हो मला नवरा करायचा आहे का नाही म्हणून तुला लवकर जाय अशी म्हणून राहिली मी. लाज नाही वाटत काहीच काही बोलाले भामटे? तुले व आई तू काहीच्या काही बोलून राहिली ना. ते लग्न करते सगळ्या गोष्टी करते, मला हेच नाही समजत तर तुला एवढी घाई कोण पडली आहे बा लग्नाची? 2 महिना लग्न हो, 1 वर्षाने लग्न, 2 वर्षाने लग्न जुळलाय, सगळ्या गोष्टी बरोबर झाल्याय तर काऊन तू एवढी पाण्यात पडल्यासारखी करून राहिली? तरंगूनच राहिली ना तू, का डुबली तर नाही अजून? माई काय डुबाचीच वाट पाहत तू? वगार तोंडे. ते ऐकून तरी घेणं झालं असतं काय? 10,000ची साडी, 10,000चा लेंगा, 10,000 आणि 2,20,000चं सोनं केलं. म्हणजे 10 ग्रॅम सोनं केलं आजच्या जमान्यात. ते कोण करते एवढं? नाही कोण करते म्हटलं. आणि सगळं माया नावानं. आम्ही कोर्ट मॅरेज पहिलेच केलाय. राहिली गोष्ट मोठं लग्न करायची, तेच राहिलं ना फक्त. त्याच्या घरी जाऊन कोण बसू मी? इथं माय माहेर नाही काय? पाय तुले मी नकोशी असं तू त्या पोराच्या घरी चालली जाय व बाई. त्या पोराच्या घरी जाऊन तू माझ्या डोक्यावर अक्षदा टाकायला नको येऊ. मला काही फरक पडणार नाही. पण इथं राहून तू वास काही करू नको. इथं मी एवढ्या दिवस एकटी राहिली तर तुला येऊन नाही पाहिलं आणि त्याला टकल्याने येऊन नाही पाहिलं. म्हणून इथं वास करायची काही गरज नाही. जे काही व्हायचं माझ्या मनानं व्हायल. आणि फालतू जर तुला काही करायचं असेल निघ त्या पोराच्या घरी सांगून राहिली मी. हे माझ्या बापाचं गर्व आहे, हक्काचं गर्व आहे. जेव्हापर्यंत मी तेव्हापर्यंत इथे राहू शकतो, समजलं? आणि तू कोणी नाही बाई मला जबरदस्तीने हाकलणारी. माय बाई हो त्या बापाची हक्काची जागा व्हाय. मी त्या बापाने मला ठेवलंच होतं. बायको बनून नाही आणलं, काही मोल करीन होय मी इच्छी. मला ठेवलं होतं इथं नाही. सर त्या हक्काचं आहे माझ्या हक्काचं काहीच नाही आहे. बापा जन्म देऊन असं तुला मी पाप केलं व काय माहित बापा. कोणत्या गिळ्याची नागिन व्हाय तू ना काय व्हायचं नुसतं डसत.
फस 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 फना काढत राहतं. हे बाई तुला मी सांगून राहिली माझ्या डोकं काही मॅट करू नको. तुला सांगितल्यानं काही होणार नाहीये. तुझे सगळे विचार बकवास आहे. ते सगळे विचार बकवास आहे. एकही विचार तुझ्या पद्धतशीर हाय नाही. लाईनशीर तुझ्या एकही विचार हाय नाही बहीण. तुझ्या काही विचारावर मी जाणार नाहीये. तू म्हणशील तसं काही होणार नाहीये. ते तू तिकडे जमीन आसमान एक कर, पण करण तर मी माझ्या मनाचं, माझ्या नवऱ्याच्या मनाचं, माझ्या सासूच्या मनाचं. त्याचे विचार चांगले आहे, आचार चांगले आहे, ते तुला घेऊन चालते, पण तू तेले घेऊन चालण्याच्या लायकीची नाहीये. त्याच्या तू नकाची बराबरी करू नाही शकत. तू आता इथंच ते असं रिअलाइज करून राहिली. बापा बराबरी काय होय बापा. अव माणसाची माणुसकी श्रीमंतीनं नसते. माणसाची माणुसकी त्याच्या बोलण्यानं असते, त्याच्या कामानं असते. अव तू तर श्रीमंतही नाहीये, तू आता बोल नाही धड नाही आहे. मग माय होय म्हणून काय झालं? जे आहे ते खरं आहे आई. तुझे बोलणं वासवास आहे. तू जिकडे तबला वाजवते तिकडेच जाते तू. तुझे दोन्ही तबल्यावर असे धडंग 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 दोन्ही तबल्यावर हात राहते तुझे. एका तबल्यावर तुला कधीच बरोबर हात नाही ठेवला. ते काही सांगू नको मला तू आता. तुले धरून नाही त्या लग्नाच्या मंडपात बसवलं नवीन वाल्या नावाची मी शशी नाही आहे. अशी कशी लग्न नाही करत? तिले म्हणतो करत असशील तर उद्याच कर, नाही तर काही लांबणीवर नेऊ नको. हो ना तर ब्राह्मण पाहतो, हे पाहतो, ते पाहतो. एवढे लग्न होते का सारे लोक ब्राह्मणच पाहते काय? मोठी ब्राह्मणाच्या वानाची आहे तर माय कहून गंगा मारलं तू लहान लहान लेकर एवढं हात कायले उचलत असतं. माय कायले मारा लागते व कायले मारलं काय झालं माय पिंकी ये माय गंगाबाई कुठं मी मारलं व कोमल मी नाही मारलं नाही काहीच नाही केलं. हे म्हणे दोन आता गंगाबाईनं दिलं 2,000चा लाचा घेऊन. ह्या पोट्टीले 10,000चा लाचा आवडला तर तू मला सांग आपल्याला कोणी घेऊन देत असेल तर एवढं पाण्यात पडलं आणि करावं काय? 2,000ची काय कमी आहे का ते एवढं महाग? म्हणून म्हणलं बाई काय त्यासाठी लढा लागते. कोणी घेऊन दिलं तर एवढा अभिमान करायला लागते म्हटलं का बस हे पोट्टी पाय ना. आता माय बाई पिंकी मी तुला तिथंच म्हटलं होतं का 10,000चा घे 10,000चा घे. तुला जो आवडला तो घे. मी का नाही म्हटलं काय? काय तुला 2,000चाच काढला मग? कागू मी नाही वय आई वय ना. मी 10,000चा म्हटलं होतं तुम्हाला. आईच तर 2,000 चांगला 2,000 चांगला घेऊन आली. मला आवडला नाही तो कागू. असं जाय तो अबो बच्चल तोंडे या पोटीला एवढं सांगितलं मी ना समजून. बापा गंगाबाई तू मला सांग 2,000चा लाचा कमी आहे का तो? नाही कमी आहे का म्हटलं 2,000चा लाचा तो? असं नाही करायला लागत बाई एकदा एका दमानं. एकदम असं कोणी घेऊन देत असेल तर आपला बाबतीत तेवढंही नाही करत मग आपल्यासाठी. पण कोणी घेऊन देत असेल तर मग असं एवढ्या भार नाही करत बापा. मी या पोट्टी बाई डोकं टेकलं माया मला. कुठं कुठं पुरा बापा या पोट्टीला आपण. उद्या ना माय रश्मी लहान आहे ते तिला समज नाही अजून. तुला कायले काल मनात बोलली 10,000चा घेतली असतं तिनं काय फरक पडला असता? हाय ना देवाने दिलेलं माझ्याजवळ सगळं आहे आणि कोणाचं केल्याने काही कमी होत नसते हो बाई. आणि माझ्या मन शुद्ध आहे माझ्या मन सप्पा आहे. आणि पिंकी रडू नको बाई. तुला तो 2,000चा ड्रेस दिला ना तो तिच्या हळदीला घालतो तू. अन तुला अजून 2 ड्रेस घेऊन देतो मी 10,000चे. एक रिसेप्शनला घाल ना एक लग्नाला घाल. कोमल ताईला मी ड्रेस नाही घेऊन दिला. तिच्यासोबत चल आता पसंत करू. तुला काय आवडते ते घे. हा काही रडू नको. उलीच्या गोष्टीला रडत नसते. खंबीरपणे कठोरपणे मन करून उभं राहा लागते. तू मला सांग गंगाबाई आपण त्या दुकानात गेलतो तर ते पोट्टी 21 वर्षाची आणि किती प्रगती केली. तिच्या 25 शाखा महाराष्ट्रात आहे म्हणते. अजून एक शाखा निर्माणच करून राहिली म्हणते. कशावर? मोबाईलच्या भरोश्यावर तुम्ही एवढं साम्राज्य कमावलं म्हणते. आणि आईले आईले महाराणी बनवून ठेवते म्हणते ना. स्वतः मस्त मेहनत करते आणि एवढी मस्त राहायची ते पोरगी. तिचा म्हणजे किती संघर्ष होता तिने विचाराव. ते म्हणे मी लहान असताना माझी आई माझे बाबा आम्हाला सोडून गेले म्हणे. सगळा कारभार आईवर होता म्हणे. आईची तब्येत बरोबर नसायची म्हणे. मी ना कसं बसं करून आमची जिंदगी रुळावर आणली म्हणे. मग तिचा संघर्ष किती आहे हे पाहिलाय हे पाहिलं पोट्टे. नुसतं त्या चुनरीसाठी एवढी तू कच्चा कशी करून राहिली. इथं तर 21 वर्षात माझ्या बापाला सुख दिले करून तू तर सुख काहीच नाही 17-18 वर्षाची झाली तरी. हा व माय पिंकी बिचारे त्या पोरीचं तर बिचारे म्हणले नवलश ते बापा. अव एवढी मस्त राहते व ते तिचे शौक गीत पूर्ण पुरे करते म्हणते. पण पहिले ते गरीबाची मदत करते म्हणते. पाय बरं देवाने आज तिला कोणत्या पदावर नेऊन ठेवलं. त्या पोरीची तर बाई मला नवलच वाटते ना. खरंच ना एवढ्या वयात एवढी प्रगती केली तिनं. तिच्यासारख्या पोरी नाही आहे बाई. आपल्या कोमलताई सारखीच आहे ते. पण आपली कोमलताईला मी नोकरी नाही करू देत म्हणून सांग. नाही तर आपली कोमलताई आता जिथं लात मारून तिथं पाणी काढते. तशीच तू बन का जिथं लात मारली तिथून पाणी निघालं पाहिजे. अगं पैसा कमवायची सुरुवात आजपासूनच कशी करायची. कोणी कसं कमावते मोबाईलवरून कमावते कसं कमावते काय कमावते हे जाणून घेतलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट करून पाहिली पाहिजे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला विचारणं जरुरी नसते. आणि प्रत्येक गोष्ट असं नसते का त्याला येते म्हणून आपल्याला येत नाही असं काहीच नसते बेटा. सगळं काही करून पाहा लागते. सगळं काही करून पाहा लागते ना. असं काही नसते की कोणी सांगितलं तेव्हाच आपल्याला येत असते म्हणून. आपल्या दिमागावर जोर द्यावा लागते आणि थोडस त्यातलं नॉलेज घ्यायला लागते. कशाने काय होते. 1 दिवस नाही 2 दिवस नाही 3 दिवस नाही असे 10-15 दिवस नाही समजत. पण एक ना एक दिवस असा येईल का तुझ्यापेक्षा भारी अजून कोणालाच समजत नाही असा दिवस आहे. म्हणून पिंकी उलीच्या गोष्टीले मन खचवून नाही घ्यायला लागत. तर मन असं मोठं करायला लागते. तेव्हा मन तू मोठं कर. लाजाचं नाही बिलकुल. कोणी घेऊन देत असेल ना 2,000चं काय 10,000चं घेऊन दे म्हणा. तू घेऊन देऊन राहिला ना काही हरकत नाही पडत. मी काही म्हणणार नाहीये.
समजलं काय? याच्यानंतर बिलकुल विचार करायचा नाही बेटा. आणि रश्मी तुलाही जास्त विचार करायचा नाहीये. आज नाही उद्या नाही तुझ्या त्यावर दिवस येईल. आम्ही आज 10,000चं घेतो, उद्या तू 1,00,000चं घे आम्हाले. अशी परतफेड कर तू. आणि आम्ही असं जरुरी नाही समजत की तुला परतफेड केलीच पाहिजे म्हणून. आ? आम्ही जरुरी हे समजतो का तुमच्या दोघीचं सुख, त्याच्यात आमचं भलं मोठं सुख, त्याच्यावरती आमचं काहीच नाहीये. पिंकी रडू नको ना मा. पिंकी रडू नको. रडू नको मा पिल्या, रडू नको. चल आपण जाऊ मस्त नाश्ता वगैरे करू. आई आपल्याला कपडे वगैरे घेऊन देते मस्त. काही टेन्शन नको घेऊ, मस्त बिंदास जगायचं बेटा. आ? रडून काही फायदा नाही. न रडून काही तुला रडून भेटणार आहे का? तू सीधं सीधं माझ्या घरी या लागत होतं, माझ्या आईला सांगा लागत होतं अशी अशी कंडिशन आहे. माझ्या आईने ऐकलं नसतं का तुझं? कशाला तुझ्या आईजवळ सांगितलं तू ना बह्याळ कुठची? चल आता जाऊ आपण. अरे माय गंगाबाई राहू दे ना माय. अव तुम्ही 2,000 दिलं माय, तेच लय मोठं झालं हो बापा. अव तिचा मामाने घेऊन देत तिले, तिचा आत्याने घेऊन देत, तिची मावशीने घेऊन देत बापा. कधीच्या काळी आम्हाला विचारत नाही हो माय. तुम्ही बाई माया बापासारखेच माय माग पाठीमाग उभे आहे हो बापा. मला म्हणजे कधी कधी लयच इमोशनल होतं, लयच लढते हो माय. आम्हाला विचारणार कोण नाही, पण आम्हाला विचारणारे लय जण आहे. तुमच्यातच देव आहे, तुमच्यातच माणुसकी आहे, तुमच्यातच सगळं काही आहे, तुमच्यातच गणगोत आहे, तुमच्यातच नवरा, तुमच्यातच बाप, तुमच्यातच सर्व काही आहे हो माय. सगळ्या इच्छा पुऱ्या करता माया माया पोरीच्या. तुम्ही नसते तर माझी जिंदगी भिकाऱ्याहून भिकारी झाली असती. खरंच ना बाई, गंगाबाई, शांताबाई, पार्वती तुम्ही आहे ना तर मला काहीच नाही पाहा लागत हो माय. असं वाटते का नाही नाही आपली जिंदगी हाय रुडावर आहे, कशी बशी असो सगळं काही बरोबर आहे बाबा. हं, गाय तू. आता तू फिसक्या गाय. फिसक्या गाय वानाचे. तू फिसक्या गाय ना आता गाय. काय माय गंगा बिचारे हो बापा. काय फिसक्या गाय तर माय. यक माय पोरीसाठी नाही करन तर कोणासाठी करणार आहे? मी पोरीसाठी नाही करन तर कोणासाठी करणार आहे म्हटलं.